सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह श्री जटाशंकर मंदिर डोंगरकडा तालुका कळमनुरी जिल्हा हिंगोली. व्यवस्थापक गावकरी व वारकरी मंडळी डोंगरकडा तालुका कळमनुरी जिल्हा हिंगोली. कितीही प्रपंचातलं दुःख असू दे, एकदा माईने का जवळ घेतलं आणि बापाने का जवळ घेतलं ना, त्या मुलीच्या जीवनातलं दुःख क्षणात निवृत्त होत असतं. माझ्या ताईंनो, आजच्या कीर्तनाची तुम्हाला विनंती असेल, मला माहित आहे बापाचं मुलीवरती प्रचंड प्रेम असते आणि मुलींचं सुद्धा बापावरती प्रचंड प्रेम असते. आमची पुरुष मंडळी स्वतःची माय मेली तर रडत नाहीत, कठोर अंतःकरण करतात. पण एक सांगू का, जो माणूस स्वतःची माय मेल्यानंतर रडत नाही, तोच माणूस स्वतःची मुलगी दुसऱ्याच्या ताब्यात देत असताना रडल्याशिवाय राहत नाही. महाराज, तो रडत असतो, त्याला माणसात रडता येत नाही. मुलीची गाडी पुढे निघून गेल्यानंतर तो कोपऱ्यामध्ये बसून मोठ्या मोठ्याने रडत असतो. सांगू माझ्या ताईंनो, बाप मरत असताना सुद्धा मरताना म्हणतो, पोरांनो माझ्या ताईला निरोप द्या. एखाद्याला ते येण्याच्या आत जर मी गेलो ना, माझ्या मुलीला बंगल्यातली खोली देऊ नका, माझ्या मुलीला जंगलातली माती सुद्धा देऊ नका, माझ्या मुलीला सोनं काही देऊ नका, पण माझ्या मुलीला दिवाळी आणि पंचमी कधीच विसरू नका. माझ्या जीवात जीव होताना तोपर्यंत या माहेरातून माझ्या मुलीला जुन्या कपड्याने मी कधीच परत पाठवलं नाही. आज मरताना माझी तुम्हाला विनंती, माझ्या ताईंनो, आजचं कीर्तन तुम्हाला विनंती करेल. मला माहित आहे प्रत्येक मुलीला बाप हा 100% असतो, पण भाग्यवान बापालाच मुलगी असते, हे मात्र आपल्याला विसरता येणार नाही. आणखी एक वाक्य सांगून जाईल. सांगू तुम्हाला, जो बाप मरत असताना सुद्धा तुमचीच काळजी करतो ना, माझ्या ताईंनो, तुम्हाला माझी विनंती आहे, तो बाप ज्या दिवशी बाजारात बाजार घेण्यासाठी जाईल ना, त्या दिवशी बापाची मान कधी खाली जाईल असं कधी वागू नका. बास, तुमचा बाप जिथं असेल ना, तिथं तो बाप आनंदात राहिल्याशिवाय राहणार नाही. किती कसाही असू द्या बाप, त्या बापाला आपल्या मुलीची काळजी असते. आणि मला वाटतं मुलीसुद्धा प्रपंचात जर सर्वजण कुणी जर म्हटलं ना, अगं तुझा बाप, अगं तुझा बाप म्हटल्यानंतर ती मुलगी म्हणते, खबरदार, मारून मारून माझा जीव घेतला तरी चालेल, पण माझ्या बापाचं कधी नाव घ्यायचं नाही, कारण माझ्या बापावर माझं प्रेम आहे, माझ्या माईवरती माझं प्रेम आहे. अर्थात आईचं प्रेम मुलावरती असतंय. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, जसं आईचं मुलावरती असते ना, तसं त्याचं सुद्धा आमच्यावरती आहे. म्हणून तर आम्ही सुद्धा देवा तुझी सेवा करतो ना, देह जावो अथवा राहो आणि पांडुरंगी दृढ भावो. विठ्ठल माय बहिणी भगिनी चुलता सगळे नातं जगद्गुरु तुकोबाराने त्याच्याशी जोडले. हे काही सोपं आहे का एका दिवसात पतिव्रता होणं? अजिबात नाही. पतिव्रता वेगळी आणि पतिव्रता वेगळी. इथे अहिल्या ही पतिव्रता आहे, सीता ही पतिव्रता आहे. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, पतिव्रतेमध्ये यांचं नाव घेतलं जातं, तसं शास्त्रामध्ये गीता आहे आणि प्रेमामध्ये फक्त आणि फक्त माता आहे. म्हणूनच तर लोक सहज म्हणतात, स्वामी तिन्ही जगाचा आणि आई विना भिकारी. कोणीही असू द्या, कितीही राजाचा रंग असो, कोणीही असो. मला असं वाटतं, माझ्या माहितीस्तव मोदी साहेबांनी सुद्धा स्वतःच्या माईला पंतप्रधान कार्यालयात त्या बगीच्यात फिरवलं, म्हणजे त्यांना सुद्धा त्यांची आई प्रिय आहे. देशाच्या राजाला जर आपली आई प्रिय वाटत असेल, तर आपल्याला सुद्धा आपली आई प्रियच असली पाहिजे. सांगू तुम्हाला, मला एक पद्धत फार चुकीची वाटते आपल्या धर्मामध्ये. माणूस जोपर्यंत जिवंत आहे, आमचे इंगळे महाराज सांगायचे, बाबासाहेब महाराज इंगळे, ते म्हणायचे, म्हातारं तरसाला ताकाला आणि लाडू घातले 10व्याच्या दिवशी लोकाला. जोपर्यंत व्यक्ती जिवंत आहे ना, तोपर्यंत त्या व्यक्तीला जीव खाऊ घाला. एकदा का माणूस गेला ना, गंगेवरती मग किती मोठा धावा केला तरी काही सुद्धा उपयोगाचा नाही. मला तसा राग येतो संतोष बुवा, तिथं 10व्याला जर आपण गेलो ना, तर तिथं जोडा असतो, ती रजई असते, सतरंजी असते. अरे बाबा, जिवंत होताना तुझा म्हातारा, त्यावेळेला पायात उन्हात चालत असताना त्याच्या पायात काही नव्हतं, तुटकी चप्पल सुद्धा तू त्यावेळेला दिली नाहीस. आज मात्र तू जोडा घेऊन चाललास ना, असं वाटतं त्या जोड्याने याचं मुंडकं सडकिलं पाहिजे. अरे म्हातारं थंडीत कुडकुडत होतं, मंदिरात पडलं म्हातारं, पण त्या म्हाताऱ्याला तू साधी फाटकी चादर दिली नाही. आज गंगेवरती मात्र मोठी मोठी रजई तू पांघरू घालतोस ना, त्या रजईत मुंडकं घालू घालू हाणले पाहिजे. ते 10वे मोठे करणारे, जिवंतपणे बापाला विसरणारे. अरे जिवंत होताना त्याला तू बापाला काही खाऊ पिऊ घातलं नाही,
आज मात्र लोकाला पंक्ती उठवतो. कशाला नाटकं करतोय रे? तुझा बाप सुद्धा आशीर्वाद देईल का नाही शंका आहे. असं करू नका चुकीचं. व्यक्ती जोपर्यंत आहे ना तोपर्यंत त्यांना प्रेम द्या. जोपर्यंत आई आहे ना तोपर्यंत आईची सेवा करा, बापाची सेवा करा. एकदा का निघून गेले ना मग मात्र कितीही आपण आणण्याचा वापस त्यांना प्रयत्न केला ते मात्र येत नसतात. जोपर्यंत आई आणि बाप जिवंत आहे तोचपर्यंत आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी हक्काची व्यक्ती जिवंत असते. गेलेली व्यक्ती कधीच वापस येत नसते, पण गेलेल्या व्यक्तीची आठवण मात्र क्षणोक्षणाला आल्याशिवाय राहत नसते. झालंय माझं कीर्तन. माझ्यासमोर या माता भगिनी बसलेल्या आहेत. मला असं वाटतं तुम्ही जर माहेराला गेलात तर माहेराला गेल्यानंतर माय आणि बाप जर तुमची वाट पाहण्यासाठी असतील तर तुम्हाला सुद्धा जाताना आनंद होतो की दुःख होतं? बोला. आनंद होतो. 95 वर्षाचा म्हातारा बाप असू द्या, कुणीतरी जाऊन सांगावं आजोबा तुमची मुलगी आली. मुलगी आली म्हटल्यानंतर ज्याला चालता येत नाही ना तो सुद्धा म्हातारा बाप काठी टेकवत बसस्टँडवरती जातो आणि त्या बसमधून येण्याची मुलीची वाट पाहतो. ज्याला मुलगी उतरताना पाहतोय ना त्याला तो बाप सुद्धा प्रसन्न अंतःकरणाने मुलीच्या हातातल्या बॅगा घेऊन तो चालू लागतो. कुणीतरी जाऊन सांगावं घरी, ओ आजी, अंथरुणावर पडलेल्या 95 वर्षाच्या म्हातारीला म्हणावं, आजी तुमची मुलगी आली. मुलगी आली म्हटल्याबरोबर जिला उठता सुद्धा येत नाही ना ती म्हातारी माई सुद्धा ताडकन उठते आणि गेट पर्यंत जाते. गेट पर्यंत गेल्यानंतर त्या मुलीला म्हणते, ताई तिथंच थांबाई, पुढे येऊ नकोस. पाय लटलट करतो, हात थरथर कापतो, तरी सुद्धा त्या अवस्थेमध्ये ती म्हातारी माई घरात परत जाते. कशासाठी जाते कळलं असेल आपल्याला. डायरेक्ट भाकरीच्या टोपल्याजवळ जाते, तुकडा घेते, तांब्याभर पाणी आहे, ते तुकडा आणि तांब्याभर पाणी ओळून टाकून देते, कडकडून बोटं मोडते आणि आपल्याला मुलीला कवटाळते आणि पाठीवून हात फिरून म्हणते, ताई फारच ग तुझ्या बरगड्या दिसू लागल्या, माहेरात आलीस म्हणून कळलं, सासरला बरं आहे ना तुझं हे सगळं. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, सहज खुरपणी करत करत आमची बहिणाबाई म्हणते विदर्भातली, सहज खुरपणी करत असताना बहिणाबाई म्हणते, अरे जगामध्ये अनेक देव असतील पण आमचा पांडुरंगा एवढा सोपा आणि सुलभ देव कुठत नसेल. किती गोड बोलते बहिणाबाई माहिती आहे आपल्याला. बहिणाबाई असं म्हणते की श्रीमंताचा बालाजी, ऐका फार गोड आहे, श्रीमंताचा बालाजी सोन्या चांदीन मडविला, माझा ग पांडुरंग पाना फुलात राजी झाला. कारण अति प्रिय आवडे तुळशी बुक्का, तैशीच प्रीती करी भोळ्या भाविका, नामा पद पंकज पादुका श्री मस्तकी वंदितसे. एवढा जगदाने मागे तुळशी दळ पाणी बस म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, तो परमात्मा आणि त्याच्यावरती त्याच्या नावावरती माझं प्रेम जडलंय. कारण देवा तुझ्या नावावरती का प्रेम जडलं? कारण तुझे नामाचा महिमा तुझं नकळे मेघ क्षमा, तुका म्हणे आम्हा जन्म गोड याजसाठी. देवाला त्याच्या नावाची किंमत कळत नाही. आता भागवत चालू आहे म्हणून मी रामायणात नेतो. अर्थात ज्या वेळेला नळ निडांकडून सेतुबंधन चालू होतं, पाण्यावरती दगड रामाच्या नावाने तरत होते आणि दगड तरल्यानंतर रामप्रभूला वाटलं, अरे माझ्या नावात एवढं सामर्थ्य, माझ्या नावाने दगड तरतेत, आपल्या हाताने तरतेत का बघू म्हणून प्रभू गेले आणि गेल्यानंतर असा छोटा दगड घेतला ना असा सोडला. सोडल्याबरोबर तर त्याने तळच गाठला महाराज. प्रभू म्हणले, बापरे डुबुक बुडाला भाऊ, हा असा बुडला भाऊ म्हणले. त्यांनी जरा मोठा घेतला, म्हणले छोटा असन म्हणून बुडला. मोठा घेतला तो बी बुडला. त्याच्यापेक्षा जरा मोठा घेतला तो तर बिन तिकीट गंगासागर गेला महाराज. ते तर कळलाच नाही किती फास्ट गेला. प्रभूला वाटलं हे तिन्ही दगड बुडले पण हे पाहिलं तर नसन ना बुवा कोणी, म्हणून असं माग बघितलं बरं का चोपदार, दाखवा गदा असं माग. हो अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान, एक मुखाने बोल. अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान, अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान, एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान, एक मुखाने बोला बोला जय जय
पहिल्याच खड्याला हजर आहे देवा, पहिल्याच खड्याला हजर आहे. म्हणले का अरे म्हणले माझ्या नावाने दगड तरतात, मग माझ्या हाताने का बरं तरत नसतील? जवळचे माणसं बिलही चांगले लागतात बरं का, जवळचे माणसं मूड घालविणारे नसावेत. हो, नाही तर आता इतका सुंदर हे भजन म्हणतात ना सगळे, तरी बी खालून एक जण असं करतेच, आता काय आवाज तोडी तो काय लगे अंजनीच्या सुद्धाला, हो म्हणजे असं टाचावर करूनच लगे. हो, आता इतकं हे पकवाज वाजतात ना, काय काय माणसाला बघा तुम्ही कळत तर काहीच नाही, पण एखाद्याला महाराज मी एक जणाला भगवानी शंकरचा पकवाज असा गाडीत ऐकला यूट्यूबवर, त्याला म्हणलं बघ किती सुंदर आहे. ते म्हणला हो दादरा जरा जमतच नाही. आता तू काय येड्या. हो, एक म्हातारा पकवाजाच्या शेजारी बसलं होतं, ते पकवाजाने असा हातोडी हाणली, ते म्हातारा असं करायचं. आता नवीन शिकवणारा पोरगा त्याला काही कळा ना, ते म्हाताऱ्याला त्याला वाटायचं म्हाताऱ्याला कळते काय की म्हाताऱ्याने त्याने असं हाणलं, म्हातारा असं आता त्याने असं हाणलं, त्याला म्हातारा अशी मान हलव, त्याला वाटलं चुकतंय, दरबार म्हणला हाणला. ते म्हणलं मला नाही बाबा लावता येत. म्हणला मग मान का हलवितो? म्हणलं हलवीत नाही, हलती म्हणला आपली मान. फार कठीण आहे, जाऊ द्या मरू द्या, अर्थात फार कठीण आहे हे सगळं. म्हणजे केव्हा आला, जवळचे माणसं सुद्धा खूप चांगले असले पाहिजेत. हनुमानजी देवाच्या जवळचे होते. हनुमानजीला लक्षात आला आता देव नाराज झाले गड्या. म्हणले ओ देवा, अहो तुम्ही ज्याला सोडून द्याल ना तो तळच गाठणार नाही तर काय करेल. तुम्ही सोडून दिला तो तळालाच गेला. प्रभूला जरा बरं वाटलं, मनात म्हणले देवा तुम्हाला नाही कळणार तुमच्या नावाची ताकद, आम्हालाच माहिती आहे. श्रीराम जय जय राम, श्रीराम जय जय राम. म्हणून हनुमानजी भजन भक्ती करत होते. म्हणून देवा निसंशयपणे सांगतो, राहिली से प्रीती तुझे नामे. महाराज अहो तुम्ही माझ्या नावावर प्रेम ठेवलं, पण काय घडलं काय? धन्य झालो आता यासी सजनाई, धन्य झालो आता यासी सजनाई, धन्य झालो आता यासी सजनाई, धन्य झालो धन्य झालो आता यासी सजनाई, धन्य झालो आता यासी सजनाई, धन्य झालो आता यासी सजनाई, धन्य झालो आता यासी सजनाई. न पडो या वाही काळा हाती, न पडो या वाही काळा हाती, न पडो या वाही काळा हाती, न पडो या वाही काळा हाती. धन्य झालो आता धन्य हराई, धन्य झालो आता यासी सजनाई. जय जय विठोबार कुमार, विठोबार कुमार, विठोबार कुमार, जय जय विठोबार कुमार, हरि जय जय हरि जय जय विठोबार कुमार, विठोबार कुमार, विठोबार कुमार, विठोबार हरि विठोबार, विठोबार कुमार, विठोबार कुमार, हरि कमर दास नये हरि हरि नारे महाराज शंकर भगवान की स्वामी महाराज की महाराज धन्य मी मानेन आपुले संज, राहिले से प्रीत तुझे नामे. धन्य झालो आता यासी संदेह नाही, न पडो या बाही काळा हाती. जगद्गुरु तुकोबराय म्हणले आम्ही धन्य झालो.
महाराज आहो धन्य झालो, धन्य झालो, धन्य मी मानीन म्हणता, पण काही फायदा झाला का तुम्हाला? नुसतं धन्य म्हणून काय उपयोग नाही, फायदा सांगा. ज्याला 10 रुपयाची चिल्लर मोजता येत नाही ना, त्याला जर म्हणलं ना आपण येतो का ऊस तोडायला, तो म्हणतो हाजरी सांगा, मग कोयता उचलतो. अहो काय फायदा सांगा ना. बस म्हणले फायदा एकच झाला बाबा, न पडो या बाही काळा हाती, कारण जगा काळ खाय आम्ही माता दिला, किंवा अवघाचे आकार ग्राशेला काळे, एक ती निराळे हरीचे नाम. काळाचं सर्वांवरती चालतं, पण नामचिंतनावरती चालत नाही. एक जण म्हणला, मी म्हणलं अरे एवढा मोठा सप्ताह चालू आहे गावात, कीर्तनाला जातो की नाही? तो म्हणला मरायला वेळ नाही, कीर्तनाला केव्हा जाऊ? लोक आता तुमची मोटरसायकल काय गाडी पंक्चर झाली तरी तुम्ही आलेच ना बा इथपर्यंत. लोक एवढं अवघड आहे, मरायला वेळ नाही म्हणतात, मरायला वेळ नाही. मरायला काय वेळेची गरज आहे का हो? देवाने नुसतं कनेक्शन काढलं की कार्यक्रम झाला. मरायला वेळेची काय? एक पोरगं इतकं गडबडीत सायकल हातात धरून पळत होता, असं त्याला म्हणलं ए पोरा, अरे सायकल हातात घेऊन का पळतो, वरी बस ना. तो मला छे बसायला वेळ नाही म्हणला आपल्याला, म्हणून हातात घेऊन पळतो. आता काय असल्यावर काय डोकं लावू आपण, फार कठीण असते. असं मरायला वेळ म्हणत जाऊ नका. माणसं संकट आलं की देवाला म्हणतात तू माझा बाप, आणि संकट गेलं की देवा मी तुझ्या बापाचा बाप. बघा तुम्ही मागच्या नाही का त्या कडक लॉकडाऊनमध्ये माणसं ढेकणं मेल्यासारखी मरत होते. फेसबुक ओपन केलं की भावपूर्ण श्रद्धांजली, ओपन केलं की भावपूर्ण श्रद्धांजली. मी तर बंदच करून टाकलं होतं, श्रद्धांजली नगन काहीच नग बॉम्ब. माझं तर ते मास्कने दमच कोंडतो महाराज, मी मास्क बांधला नाही. म्हटलं दम कोंडून मरण्यापेक्षा घरात मेलेलं बरं. असं बांधलं की दमच कोंडतोय आपला. ज्यांचं म्हणजे तुम्ही मास्क घालू नका असं चुकीचा अर्थ काढू नका बरं. नाही तुम्ही म्हणता हे म्हणला मास्क घालू नका, असं नाही. स्वतःचा जीव प्रत्येकाला प्यारा आहे. मी सुद्धा बाहेर निघलोच नाही ना त्याच्यामुळे. अर्थात विषय असा आहे, पण ज्या दिवशी देवाला न्यायचं आहे त्या दिवशी तो नेणारच आहे. त्याच्यात काही निसंशयपणे आपण जाणार आहोत. येते नाही उरो आले अवतार, एरते पामर जीव किती. अर्थात माणूस संकट आलं की देवाला म्हणतो तू माझा बाप आहे, पण संकट गेलं की मग देवाचाही बाप. जगात महाराज लोक कुणालाच घाबरत नाहीत, पण काळाला मात्र घाबरल्याशिवाय होय. बरोबर आहे नाही? तुम्ही घाबरता का? तुम्ही बायकोला घाबरता का काळाला घाबरता? दोघालाही घाबरतो. तुम्ही घरच्याला अजिबात घाबरत नाही. घरच्याला घाबरले असते तसा बेल्ट तुटूस तर तब्येत झाली नसते. हे घरच्याला खोटं सांगतंय चोपदार. घरच्याला घाबरणारीची अशी तब्येत असते काय? ज्याच्या घरी लय त्रास आहे ते पाप्याचे पितर असते, तो अळून गेलेले. त्याच्या तब्येतीनं ओळखावं ह्याच्या घरी किती ताण आहे ह्याला. ती हे म्हणजे घरी ताण आहे म्हणा, यांच्या घरी ताण असेल का? अजिबात नाही. खोटं सांगते. म्हातारीलाच जाऊन सांगन खरं सांगा. हा आता म्हणतात नाही ताण, नाही ताण म्हणते. माणसं कुणालाच घाबरत नाहीत, पण काळाला घाबरल्याशिवाय. महाराज एक जणाच्या घरी यमाचा मुक्काम पडला की तो म्हणला ओठ, तुझं नाव लागलं यादीला. तो म्हणला सप्त्याची पट्टी देऊन बी लागलं. तो म्हणला अजून दिलीच नाहीस तू, 5,000 ठरली 2.5च दिलेस तू, म्हणून लागलं तुझं नाव यादीला. न देणाराच्या दे. पटकन तू यादीला नाव लागलं की तू म्हणला बापरे, नावाची यादी दाखवा बरं. म्हणलं गावातले आमच्या कोण कोण आहेत. यादी त्या यमदूताकडून त्याने घेतली तर पहिल्या कडीलाच याचं नाव होतं. बाप रे, आपलं तर 1 नंबरलाच नाव आहे बा म्हणला. आणि एकदम 50व्या क्रमांकाला त्र्यंबकरावचं नाव होतं. तेव्हा म्हणला तिरमिक्या तर फार बुडाला नेऊन घातला. आणि हे होता आपला जॅनीमनचा दोस्त नाही हो, जाने मेरी जॅनीमन असा नाही हो, जान मेरी जॅनीमन नाही, हो मरणाचा दुश्मन आहे आपला. हे तर अगोदर मेला पाहिजे. तो म्हणला काय यम दादा, अहो लागू द्या ना म्हणला, मरू द्या, मलाही मरायचंय म्हणला. का हो बी मरायचंयच आपल्याला, पण एवढा आमच्यात उत्सव चालू आहे. काय शिरात नंबर 1 झाला आजच्या पंक्तीवाल्याचा. मी तर मागून घेतला डबल महाराज पुन्हा. हो काय नंबर 1. असा प्रसाद खास लागला महाराज. मी देवाच्या दारात बसून प्रसाद घेतला. म्हणलं देवाच्या दारात कधी भेटणार आहे आपल्याला. मोकळ्या मनाने आम्ही प्रसाद घेतला. आणि प्रसादेस तू प्रसन्नता, प्रसाद घ्या तुम्ही तसे नका जाऊ, म्हणून मी प्रसाद घेतला. तो म्हणला हो थांबा म्हणला, मरायचंय मला सकाळी घेऊन जा म्हणला, पण काय जीव फिव घालतो म्हणला तुम्हाला.
आणि जीव घालतो म्हणल्यावर त्याने बी असा नंबर 1 शिरा केला. आणि शिरा केल्यावर ते यमदूत त्याला अजून नावं तपासायचे, ते असं गटमटीत होतं नावाच्या तपासण्याच्या. तोपर्यंत ह्याने काय केलं, ते गुंगेचं औषध घेतलं आणि ते शिऱ्यात ओतलं बुवा. आणि शिरा तयार झाला आणि त्या यमदूतापुढं चमच्यान खोबरं असं लावून दिला आणि खा म्हणला. आता त्याने बी शिरा खाल्ला नाही मिळल्यावर कधी, म्हणजे चांगला झाल्यावर खाणार नाही तर काय करीन तो. म्हणजे असं भूक लागल्यावर खातोय असंच नाही, टेस्ट लागली बी खाता असतो माणूस होय. आणि मग त्यांनी बी असा नाही मिळल्यासारखा शिरा खाल्ला. आणि जसा शिरा खाल्ला आणि संपला तसा यमदूत जाग्यावर झोपला. गुंगी आली ना त्याला, ते असं झोपला की त्याच्या हातातली फाईल ह्याने घेतली आणि ते पुढाला ना होतं ना त्रिंबकरावचं, ते तिरमिक्या उचलला आणि 1 नंबरला नेऊन टाकला. आणि ते ह्याचं नाव 1 नंबरचं उचललं आणि नीट 50वा नेऊन टाकल्यानंतर कॅम्प्युटर प्रिंट अशी फाईल काढली, फाईल लावून ठेवली. बास म्हणला, आता तर आपलं शेततळ मंजूर होईल ना, अशी ठेवून दिली. आणि ठेवून दिल्यानंतर यमदूत जागा झाला बरोबर 10 वाजता. त्याला 10ला संपवायचं होतं ना, म्हणून ते जागा झाला. आणि झाल्यानंतर तो म्हणला, काय राव, काय तुमचं प्रेम माझ्यावर, असला कसला शिरा खाऊ घातला बुवा. म्हणले कळलंच नाही मला किती टेस्ट लागला आणि मला कशी झोप लागली. ते म्हणला म्हणूनच खाऊ घातला होता. तो म्हणला असा माणूसच मी डोंगरवाड्याला पाहिला नाही, डोंगरकड्याला असा माणूसच मी पाहिला नाही. आता माझं तुमच्यावर प्रेम जडलंय. आता मी ठरवलं होतं अगोदर 1 नंबरला तुम्हाला न्यायचं, पण आता तुम्हाला नाही, आता 50वा अगोदर नेतो मग तुमच्याकडे येतो. कळलं ना तुम्हाला? माणसं कुठं बी डेअरिंग हाणते, पण तिथं चालाकी करायची, तिथं ठरलंच. महाराज म्हणले अरे असा सुद्धा काळ मात्र आम्ही माथा दिला पाय. बस महाराज म्हणले अहो आता काळ गुलाम सलाम करी तू काय घरी राबतो. आता तुम्हाला काळही काय करणार नाही, आता करणार काय? बस म्हणले आता संतांची संगती करणार. अहो संतांच्या संगती जाऊन करणार काय? रस करू भोजन पंगती, रस करू भोजन पंगती, संतांची संगती सर्व काळ, संतांची संगती सर्व काळ. धन्य झालो आता यासी संदेह नाही, धन्य झालो आता यासी संदेह नाही. जगद्गुरु तुकोबाराय म्हणले आम्ही आता फक्त आणि फक्त संतांची संगती करणार. संतांच्या संगतीत करणार काय? बस म्हणले आता 7 दिवस हा ब्रह्मरस सेवन करणार. तुमचं सर्वांचं भाग्य आहे की आता 7 दिवस तुम्हाला एक कथामृत आणि कीर्तन ऐकायला भेटणार आहे. 7 दिवस आमचे आदरणीय समाधान महाराज यांचं अत्यंत हृदयस्पर्शी कथा आपण ऐकणार आहात. भाग्यवान आहात आपण. आपल्याला महाराजांची संधी ऐकण्याची भेटली आणि त्यांची तारीख तुम्हाला मिळाली. आज महाराष्ट्र त्यांनी वेडा करून सोडला. आज महाराष्ट्र वेडा झालाय समाधान महाराजांसाठी. आणि त्यांनी आता 7 दिवस तुमच्या गावात, बरोबर ना सुमितजी, 7 दिवस आता इथं मुक्कामाला आहेत महाराज. खरं म्हणजे आमच्या बीडचा अभिमान नव्हे तर स्वाभिमान आहे समाधान महाराज. आणि म्हणून तुमचं नशीब थोर आहे की आता तुम्हाला 8 दिवस कथा ऐकायला भेटणार आहे. आणि काल्याचं कीर्तनही त्यांचंच आहे मला वाटतं. आणि त्या तोपर्यंत 7 दिवस तर मला नाही वाटत चैतन्य मंडप पुरल म्हणून. हा वाढू ना, जोरदार टाळ्या वाजवूया. माणसं कमी असावात बघा, पण असं प्रसन्न असावात. ह्याचा चेहरा बी प्रसन्न आहे महाराज. नाही तर असे स्पीकरवाले जळके असतात भाऊ काही काही लई. आता आम्हाला दररोज एक माईकवाला आहे ना, हो ना, ते कीर्तनकार आहेत म्हणूनच ना. नाही तर माईकवाले, माणूस मेल्यावर तरी सोमनाथ भाऊ, माणूस मेल्यावर तरी माती करताना त्याची सावडायला माती सापडते, पण माईकवाल्याने का माती केली तर सापडतच नाही कवर बी. हो, त्याच्यामुळं कोणाशीही वैर धराव पण माईकवाल्याशी कधी धरू नाही भाऊ. बरोबर आहे ना. बिचाऱ्याचा मंडपही चांगला आहे महाराजांचा आमच्या. आणि सिस्टीम तर काय नंबर 1च आहे. आणि म्हणून मेरी उमर तुम्ही लगे इतका सुंदर. म्हणजे टाळ्या नका वाजू, लागत नसती म्हणूनच म्हणलो. अर्थात विषय असा आहे की बस म्हणले आता मी संतांची संगत करणार, महाराजांच्या कथेला दररोज जाणार,
मंडपात जागा पुरणार नाही म्हणून अगोदर आम्ही जाऊन बसणार कथेला दररोज. बस आता ब्रह्मरस करू भोजन पंगती आणि संतांची संगती 7 दिवस. 7 दिवस का नाही, संतांचे संगती सर्व काळ. आम्ही सर्व काळ आता संतांची संगती करू. बघा इथे पंगत संगत संतांची आहे, पंगत ब्रह्मरसाची आहे. एरवी संगत पुढाऱ्याची, पंगत ढाब्याची. म्हणून संगतीला फार मोठी किंमत आहे. संगत करना बडों की तो बडत बड जाय और संगत करना नीचे की तो घटत घट जाय. म्हणजे जशी पंगत असते, जशी संगत असते तशी पंगत असते. महाराज म्हणले आता ब्रह्मरस करू भोजन पंगती. आम्ही ब्रह्मरसाचं सेवन करू संतांच्या संगतीत. महाराज अहो उसाचा रस प्यायचा असेल काचेचा ग्लास लागेल, आंब्याचा रस खायचा असेल स्टीलची वाटी नामती ताटली लागेल, मोहाचा रस प्यायचा असेल तुटक्या होईना पण दांडीचा कप लागेल. आहे की नाही, तुटका होईना. हो कळतंय ना तुम्हाला ते. हां आले रेंज ती काय सांगावं लागत नाही, कळतंय तुम्हाला. हो फार कठीण आहे भाऊ. ती पिलेल्या माणसाची बायको मास्क घालून आली होती. ती पेलेलं दिसले त्याला हाणायला लागली. ते म्हणलं लय मावशी का मारतेस मला. ती म्हणली मावशी नाही तुझी बायको आहे पागल कुठला. पिल्यावर काय करतील काही सांगता येत नाही. तुटका खोयना कप लागेल. अहो महाराज तसं ब्रह्मरस सेवन करण्यासाठी काय सांगा ना तुमच्याकडे. म्हणले आहे ना आमच्याकडे सुद्धा. लावणी मृदंग श्रुती टाळ घोष सेवो ब्रह्मरस आवडीने, सेवो ब्रह्मरस आवडीने, सेवो ब्रह्मरस आमच्याकडे सुद्धा मृदंग आहे, टाळ आहे आणि विना आहे. याला शुद्ध कीर्तन म्हणावं. टाळ मृदंग आणि विण्याच्या साह्याने महाराज म्हणले विना पखवाज आणि टाळ याला सुद्धा शास्त्र आहे महाराज. टाळा टाळी लोपला नाद, अंगो अंगी मुराला छंद, भोग भोगिता चाटला भेद, ज्ञान गिळोनी गावा म्हणून तर घुळ घुळा वाजती टाळ झाला पाहले. अर्थात म्हणून अनुहात वाजती टाळ, अनुक्षीर गीत नृत्य रसाळ, अनुभव तन्मय सकळ, नाम हा म्हणे केशव कृपाळुगा. म्हणून टाळ घेतले. पखवाजाचं सुद्धा खूप मोठं सामर्थ्य आहे महाराज. बघा पद्मश्री शंकर बापू आपेगावकरांचे गुरु होते कुदोशी. त्यांच्या गुरूंच्या गुरु त्यांचं वादन असं राजाच्या दरबारामध्ये ठेवलं होतं. आणि राजाला एक दिवस मधीच लहर आली पखवाज ऐकायची. ते म्हणले कुदोशिंग दुपारीच मला पखवाज ऐकायचा आहे वाजवा. आता ते म्हणले 7ची वेळ आहे आपली, 8 ते 10 आहे, तुम्ही सकाळच्या 8लाच म्हणले राहू बा. असं नसतं म्हणले. मला एक वाटतं कलाकाराने महिमेत असावं, कलाकाराने स्वाभिमानात असावं, पण कलाकाराने गर्वात नसावं. महाराज कलाकाराने महिमेत असलंच पाहिजे. अरे आपण वाजवतोय गातोय म्हणतोय आपला स्वाभिमान आहे असलंच पाहिजे. पण कधी कधी हरिपाठाला कोणी नसलं तर आपणही असलं पाहिजे. आमचे पद्मश्री शंकर बापू आपेगावकर बंकट स्वामी संस्थांचे विश्वस्त होते. हरिपाठात सुद्धा पखवाज वाजवायचे पंढरपूरच्या मठात. अर्थात विषय असा आहे राजाला म्हणले मी वाजू शकत नाही. ते म्हणले वाजू शकत नाही, आवड नाही केली. दारू पाजा हत्तीला आणि याच्या अंगावर सोडा. दारू पाजली हत्तीला आणि हत्ती असा अंगावर सोडणार. त्याला कुदोशिंग म्हणले मरताना शेवटची इच्छा विचारतात ना, मला विचार ना इच्छा. बस म्हणले सांग तुझी काय इच्छा आहे. काहीच नाही म्हणले. या दोघांचा जसा मृदंग आहे ना असा मृदंग मला वाजवायचा आहे. राजा म्हणला आला का नाही तालाव. असा वाजव म्हणला तर वाजवला नाही. हत्ती सोडला की तालाव आला. मग काय महाराज असा मस्त पखवाज लावला. कणिक आता ही कणिक लावून पखवाज वाजणं म्हणजे मर्दानी काम आहे महाराज. हे काही सोपं काम नाही. आणि त्यातली त्यात काय काय बडवणाचार्य असते ते तर लईच कठीण. ते पखवाज बडवितेत का वाजवितेत हे शेवटपर्यंत कळत नाही. पण ह्यांचं तसं नाही महाराज. तुमच्या दोघांच्या हातात आहे ना देवाने इतका गोडवा दिलाय. आणखी 100 वर्ष तुमच्या हाताला डख होऊ नये काय इतका चांगला हात आहे. हो इतक्या जणांनी वाजवण टाळ्या काय त्याला बी टोल ना काय का त्याला असला टोल ना का फास्टॅग काढून घ्या ना. मोकळ्या मनाने वाजवायच्या नाही तर वाजवायच्याच नाहीत. मग तुम्हाला सांगतो इतकं सुंदर आहे. आणि जी मृदंग वाजवला महाराज तो मृदंग वाजित वाजित गजाजंप नावाचा एक ताल आहे तो सुरू केला. आणि म्हणले राजा
तो दारू पिलेला हत्ती सोड माझ्या अंगावरती, आता तुझा मी मरायला तयार आहे असं म्हणतात. मृदंग वाजवायला इतकं तल्लीन झाले तुकोदोशी. मृदंग वाजवत 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 तो हत्ती पिलेला असताना पिसाळलेला हत्ती सुद्धा त्या मृदंगाच्या नादात एकरूप झाला आणि तो डुलत डुलत आला आणि पक्वजावरती पुढचे पाय ठेवून पक्वजावरती सोंड ठेवून नतमस्तक झाला. उभ्या सभागृहामध्ये टाळ्याचा कडकडाट झाला आणि कडकडाटांती सांगितलं, राजा आता मात्र मी तुझ्या दरबारात इथून पुढे पक्वाज वाजवणार नाही. ज्या राजाला जर कलेची किंमतच कळत नसेल त्या राजाच्या दरबारात मी पक्वाज वाजून काय उपयोग आहे. अरे स्वदेशी पूज्यते राजा, आता विद्वान सर्वत्र पूज्यते. परत मी तुझ्या दरबारात कधी येणार नाही. खूप विनंती केली पण ते तिथं थांबले नाहीत. भगवान शंकराने प्रथम मृदंग वाजवला आणि म्हणून पक्वाजात सामर्थ्य खूप आहे महाराज. विण्यात तर किती सामर्थ्य. नारदाने भगवान परमात्म्याला विण्याच्या आणि चिपळ्याच्या साह्यावरती जिंकलं होतं बरं का बाबा. आता तुमचं माझं नशीब थोर आहे. आपल्या गळ्यात दररोज हार येतं, नाही तर काही काही माणसाला हनुमान बुवा द्वंदाच हार येतं, एकदा लग्नातला आणि एकदा नदीव जायच्या टायमाला. पुन्हा त्यांची हाराची गाठ भेटत नाही महाराज. त्या सत्यभामादान करी या प्रकरणात नारदाचा सगळा प्रसंग पाहून घ्या. मग ती रुक्मिणी सत्वर उठली, ती रुक्मिणी, ते सगळं प्रकरण पाहून घ्या. आणि मग तुळशी पत्र पारडे ठेविता माधव झाला बरोबरीचा. एवढं सामर्थ्य. बस म्हणले आम्ही त्याच्या साह्याने ब्रह्मरस सेवन करू. बस म्हणले महाराज, अहो ब्रह्मरस सेवन करणार पण कुठपर्यंत. तुका म्हणे पोट धानेची नसाय, तुका म्हणे पोट धानेची नसाय, तुका म्हणे पोट धानेची नसाय, खातनेची खाय आवडीने, खातनेची खाय आवडीने,
या पुढती येऊ, काला खाऊ दही भात, अशी अवस्था जगद्गुरु तुकोबारांची आहे. महाराज म्हणतात की आम्ही तो ब्रह्मरस चाखण्यासाठी पोट जरी भरलं तरी तो आम्ही परत सेवन करू. महाराज अहो आंब्याचा रस विटून जातो, ऊसाचा रस विटतो, तसं तुमचा ब्रह्मरस. महाराज म्हणाले बस ब्रह्मरस हा मात्र विटत नाही, वीट नाही पांडुरंगी. 700 वर्षापूर्वी लिहिलेला रूप पाहता लोचनी आजही अजरामर आहे. अहो इथं 2-4 महिन्यापूर्वी ओ सेट आलं होतं, ते कुठं गेलं पत्ता सुद्धा नाही. ओ सेट आता इथे 700 वर्षे झाले. ओ सेटला काय करता, 700 वर्षे झाले. रूप पाहता लोचनी आहे तरी सुद्धा उद्या सकाळी आणि संगीत भजनात आता लगेच रूप पाहता म्हटलं तरी सुद्धा तितकीच ऊर्जा आणि तितकीच ताकद आहे. याला साधूचं वचन म्हणायचं. वाचे बर्वे कवित्व, कवित्वी बर्वे रसिकत्व, रसिकत्वी परतत्व स्पर्श जैसा, असे वाक्य महाराजांचे आहेत. आणि म्हणून आपल्या सर्वांचं भाग्य आहे की आपण सुद्धा म्हणूया की धन्य मी मानीन आपुले संचित, राहिली से प्रीत तुझे नामी. तुझ्या नामावरती माझं प्रेम जडले. कारण किती नामचिंतन करा म्हटलं तर लोकांच्या मुखाला येत नाही. येण्यासाठी पुण्य असावे लागते. आणि ते जर माझ्या मुखात 24 तास येत असेल, दिनरजनी आची धंदा गोविंदाचे पोवाडे नकळे दिवस की राती अखंड लागली शे ज्योती, असं जर माझी अवस्था होत असेल ना देवा, तर मी सुद्धा म्हणेल की बाबा धन्य झालो आता, याशी संदेह नाही. आणि म्हणून आपण सुद्धा धन्य आहोत, धन्य झालेलो आहोत. नामचिंतन आपल्याला घडणार आहे. पुनश्च एकदा आपल्या सर्व ग्रामस्थांना धन्यवाद देतो, सर्व संयोजक मंडळींना धन्यवाद देतो, सर्व ग्रामस्थ, सगळे परिसरातील भाविक भक्त, जेवढ्यांचं सहकार्य आहे सगळ्यांना धन्यवाद देतो. सगळी आमची गुणवान मंडळी, सगळी महाराज मंडळी, मृदंगाचार्य हनुमान महाराज, विठ्ठल महाराज, संतोष बुवा आदी करून ही सगळी आमची छोटी छोटी ही बालवारकरी मंडळी महाराज आहेत, चौकदार महाराज आहेत, अक्षय आमच्या सोबत आलेले महाराज आहेत. सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो. आपल्याला सुद्धा उदंड आयुष्य आणि ऐश्वर्य मिळो, त्याचबरोबर आपल्याला आरोग्य संपन्न जीवन मिळो, एवढीच प्रार्थना आणि विनंती परमात्म्याला करतो. जितनी मेहरबानी आप लोगों ने की उतनी मेरी औकात नहीं. ये तो है कृपा बंकट स्वामी महाराज की, वरना मुझमें तो कोई ऐसी बात नहीं. धन्यवाद देतो. सफर लंबा है दोस्त, जमाते रहिए, हात मिले ना मिले दिल मिलाते रहिए. या संबंधाने एवढीच विनंती थांबतो. तुकाराम सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह श्री जटाशंकर मंदिर डोंगरकडा, तालुका कळमनुरी, जिल्हा हिंगोली. व्यवस्थापक गावकरी व वारकरी मंडळी डोंगरकडा, तालुका कळमनुरी, जिल्हा हिंगोली.